कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. डोक्यावर सुरक्षित छप्पर नाही, घराच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्यात. घरात कमवणारं कोणी नाही आणि सोबत गंभीर आजाराशी झुंज देणारा मुलगा, अशा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली पागावाडी येथील जनाबाई पाटील या 65 वर्षीय वृद्ध महिला आपलं जीवन जगत आहेत. त्यांच्यासोबत राहणारा मुलगा शाहू पाटील हा TB सारख्या गंभीर आजाराने त्रस्त असून दोघांचंही आयुष्य अक्षरशः संकटाच्या छायेत सुरू आहे. मोडकळीस आलेल्या घराचा काही भाग आधीच कोसळला असून उर्वरित घरही कधीही पडू शकते अशी भीती या मायलेकांच्या मनात आहे. पावसाळा तोंडावर आल्याने त्यांच्या अडचणी आणखीन वाढल्यात. या कुटुंबाची दयनीय अवस्था लक्षात येताच इन्सुलीचे जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी ही बाब भाजप युवा नेते विशाल परब यांच्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीची माहिती मिळताच विशाल परब यांनी तातडीने मदतीचा हात पुढे करत या कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. एक वृद्ध आईच्या डोळ्यातील चिंता आणि आजारी मुलाच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतल्याने त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची परिसरात चर्चा होतीये. राजकारणापलीकडे जाऊन माणुसकी जपणाऱ्या या मदतीमुळे जनाबाई पाटील यांना नव्या आधाराची भावना मिळाली आहे. या ठिकाणी मला शंकर पाटील यांनी असं आपल्या वाडीत एक घर आहे ते पडायला आलं असं मला सांगितलं. मग मी प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी पाहणी केली असं तर खरोखरच हे घर एकदम मोडकळीस आलेलं. त्यानंतर मी CO साहेबांना भेटलो. नंतर विशालबाईंना सर्वप्रथम मी कानावर घातलं तर विशालबाई बोलले मी जरा दौऱ्यावर आहे, आल्यानंतर लगेच आपण जातो करूया. त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांना प्रथम घरासाठी आर्थिक मदत केली. म्हणजे त्यांना मी सांगितली की आमच्या जिल्हा परिषदमध्ये मतदारसंघात माझा मित्र आहे, त्यांचं म्हणजे त्यांच्याच घरातील असं म्हणजे नुकसान झालेलं आहे एकदम. म्हणजे घर पडायला आलंय तर ते ड यादीत नाव असून पण त्या ठिकाणी त्याला घर मंजूर झालं नाही. एवढे दिवस त्यांना त्रास सहन करावा लागला. तात्काळ यंदाच्या पावसात जर घर नाही पूर्ण केलं तर नक्कीच त्यांच्या डोक्यावर पडणार होतं. म्हणून मी निर्णय घेऊन मी विशालबाईंच्या कानावर घातलं. तसंच CO साहेबांना पण भेटून प्रत्यक्ष यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला.